सांगली चाटपाडीमध्ये सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानं बापाकडूनच मुलीला बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यूच झाला। मुलीला मारहाण केल्याप्रकरणी वडिलांना आता अटक झाली आणि विशेष म्हणजे हे वडील शिक्षक आहेत, त्यांनी आपल्या मुलीला मारहाण केली। लोणी काळभोरमधील मुक्कामानंतर माऊलींचे पालखी पुन्हा पंढरपूरकडे रवाना झाले। टाळ मृदंगाच्या गजरात आणि माऊलींच्या जयघोषात हजारो वारकरी लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता निघालेले आहेत। दरम्यान आजचा मुक्काम तुकाराम महाराजांच्या पालखीचा यवतमध्ये असणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथून निघालेल्या माऊलींच्या पालखीचा विठुरायाचा जयघोष करत प्रवास सुरू झालेला आहे। जिल्ह्यातील 3 किलोमीटरवर असलेल्या इमामपूर घाटातून वारीनं प्रवास केला, शहरात प्रवेश केला। विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन हजारो वारकरी या पालखीत पायी चालतायत आणि विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेत। असं म्हणतात, एकदा तरी आयुष्यात वारीचा अनुभव घ्यायलाच हवा। वारी खूप काही शिकवून जाते, असाच एक अनुभव यंदाच्या वारीत बघायला मिळतोय। रामकृष्ण हरी माऊली म्हणत आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या मार्फत अनेक किन्नर वारीमध्ये सहभागी झालेत। या किन्नरांचं वारीत सहभागी होण्याचं 4थं वर्ष आहे। घरच्यांनी नाकारलेलं आयुष्य मात्र तरीही हिमतीनं सगळ्यांशी लढा देणारा संवाद साधला। त्यांना सांगितलेला अनुभव भारावून टाकणारा होता आणि खूप काही शिकवणारा सुद्धा होता। राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणून ओळखली जाणारी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं बीड जिल्ह्यात आगमन झालं। बीडमध्ये एकनाथ महाराजांच्या पालखीचा 3 दिवस मुक्काम असणार आहे। यावेळी शिरूर तालुक्यामध्ये महाराजांच्या दिंडीचा फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं। यावेळी पालखीकरता पायघड्याही घालण्यात आल्या। संत ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधू संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचा सासवडमधून पंढरपूरकडे प्रस्थान झालं। सोपान काकांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी गर्दी केली। टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिरसात वारकरी तल्लीन झाले। संत सोपान काकांच्या पालखीसमोर तालासुरात वारकऱ्यांनी ठेका धरला। पायी प्रवास करत मजल दरमजल करत वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहेत। ऊन वारा पावसाची तमा न बाळगता वारकरी वारीत सहभागी होतात। अशावेळी वारकऱ्यांनी चालताना तब्येतीची कशी काळजी घ्यावी, आहार कसा ठेवावा, काय करणं टाळावं याबाबत वारीत वारकऱ्यांची काळजी घेण्याकरता सहभागी झालेल्या डॉक्टर श्रद्धा राजगे यांनी फ्री मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशनमध्ये जालिंदर नगरच्या जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आली। शिक्षक दत्तात्रय वारे यांनी पालकांच्या सहकार्यानं कमाल करून दाखवली। शाळेतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबवणारी ही शाळा आहे। आजपासून गोंदियातील जिल्हा परिषदेच्या आणि खासगी शाळांच्या नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। पहिलीत विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढत शाळेत स्वागत करण्यात आलं। बुलढाण्यामध्ये शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा दौरा आहे, मात्र दौऱ्यानिमित्त शिक्षकांनी थेट विद्यार्थ्यांनाच कामाला जुंपल्याचं बघायला मिळालं। मंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत होण्याऐवजी विद्यार्थीच मंत्र्यांच्या स्वागताकरता काम करताना चा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। अमरावती जिल्ह्यातील सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा उत्साहात सुरू झाल्या। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। बुलढाण्यामध्ये आजपासून शाळेला सुरुवात झाली आहे। यावेळी मादणी या गावामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, स्वागत केलं। वर्धा जिल्ह्यातील शाळांमध्ये आज प्रवेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। दरम्यान विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटपही करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शाळा सजवण्यात आली। विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। तर नवीन गणवेश, वह्या, पुस्तकं, फुलं देत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। विदर्भातील शाळांमध्ये आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। दरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं शाळा सुरू न करण्याची घोषणा केल्यानं काही शाळा बंद आहेत। विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्या। शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी ढोल ताशे वाजवून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्यात। अमरावतीत विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। शाळेच्या पहिल्याच दिवशी वही आणि पेन घेऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। यवतमाळच्या बोरगावमध्ये 1ली ते 5वीच्या शाळा केवळ 2 खोल्यांमध्ये भरवल्या जातात। त्यातही एका खोलीत कार्यालय आणि 4थी व 5वीचा वर्ग, तर दुसऱ्या खोलीत 1ली ते 3रीचा वर्ग भरतो। त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। हिंगोलीच्या कळमनुरी आणि सेनगाव इथं उबाठा शिवसेनेच्या वतीनं बँकांची शाळा आहे आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याकरता बँकांकडून टाळाटाळ होत असल्यानं आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षानं धरणं आंदोलन केलं। शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली।
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत अमरावतीमध्ये असलेल्या सोयाबीन संशोधन केंद्रात नवनवीन प्रात्यक्षिकं सुरू असताना त्यांनी BBF या पेरणी पद्धतीनं सोयाबीनची पेरणी केली। या पेरणी पद्धतीमुळे उत्पादनामध्ये 20 ते 25% वाढ होत असून या पेरणी पद्धतीमध्ये बियाण्याची बचत होते। सुरुवात करूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना। अबू आझमींच्या नेतृत्वात बेकायदेशीरपणे काढलेल्या रॅलीवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जाणून बुजून तुळजाभवानी मंदिरासमोर मोटरसायकल रॅली काढल्यानं 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वारी संदर्भातलं वक्तव्य अबू आझमींना भोवणार आहे। अल्पसंख्याक आयोग अबू आझमींना नोटीस पाठवणार आहे, तर गुन्हा दाखल होण्याचाही प्यारे खान यांनी इशारा दिला। वारीवर बोलण्याची हिंमत कोणी करू नका, आम्ही खपवून घेणार नाही असं म्हणत नितेश राणेंनी अबू आझमींवर टीका केली आहे। आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का, असा सवाल नितेश राणेंनी केला। कटुता वाढेल अशी वक्तव्य अबू आझमींची टाळली पाहिजेत। वारीबाबत केलेल्या वक्तव्यावरून छगन भुजबळांनी अबू आझमींना सल्ला दिला। अबू आझमींनी केलेल्या वक्तव्याचा अंबादास दानवे यांनी निषेध केला। वारी या विषयात अबू आझमींनी जास्त ज्ञान पाजळू नये असं म्हणत टोला लगावण्यात आला। अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय। आझमी कोणत्याही राजकीय विषयावर बोलले असते तरी खपवून घेतलं असतं, मात्र वारीबाबत बोललेले खपवून घेणार नाही, तर आझमी जिथे दिसतील तिथे त्यांना चपलांचा हार घालणार असा थेट इशारा शरद कोळी यांनी दिलाय। विधान भवनातील बॅनरवर मराठी भाषेचा उल्लेख नाही, त्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संताप नोंदवला। यावेळी आमदारांबद्दल बोलताना संदीप देशपांडेंची जीभ घसरली। दरम्यान वादग्रस्त वक्तव्यावर संदीप देशपांडे ठाम आहेत। आरोप प्रत्यारोपानंतर संदीप देशपांडे वक्तव्यावर ठाम आहेत। जेलमध्ये जायची तयारी आहे, हक्कभंगालाही सामोरं जाईन असं संदीप देशपांडे म्हणाले। संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक झाले। शंढ वगैरे आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत असं प्रताप सरनाईकांनी संदीप देशपांडेंना ठणकावलं। तर ते खळखट्याक करणार असतील तर आम्ही धूमधडाका करू असा इशारा सरनाईकांनी दिला। गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केलेल्या शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच मांडलेला। सगळ्यात पहिलं संजय राऊतच फुटणार होते असा गंभीर आरोप गुलाबराव पाटलांनी केला। तर ईडी सीबीआय अटक करेल म्हणून गुलाबराव पाटील पळाले असा पलटवार खासदार संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर केला। पुण्यामध्ये दोन्ही शिवसेनेचा पोस्टर वॉर पाहायला मिळालं। शिंदे गटाच्या बॅनरला ठाकरे गटानं उत्तर दिलं। निष्ठेचे सोडून विचार, सत्तेकरता एक लाचार असं म्हणत शिंदेंवर टीका करण्यात आली। मुंबई महापालिका निवडणुकीचं काँग्रेस बिगुल वाजवणार आहे। 29 तारखेला जाहीर मेळावा होणार आहे। वर्षा गायकवाड, इम्रान प्रतापगडी मार्गदर्शन करणार आहे। कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, तो अधिकार त्यांचा आहे, तर शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत असं मोठं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं। नागपुरात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री संतप्त झाले। स्थानिकांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर फडणवीस आणि गडकरींकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली। वारकऱ्यांबद्दल विधान करून अबू आझमींना मुस्लिम मतदारांना खुश करायचे असं म्हणत आमदार गायकवाड यांनी आझमींवर टीका केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यातील रस्ते प्रकल्पांची नितीन गडकरी यांनी पाहणी केली। शिवाजी रस्ता ते बाजीराव रस्त्यावरील प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्गाचा पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या। कोपरगावच्या सोहळ्यामध्ये सुजय विखेंना आपल्या पराभवावर होण्यावर टिप्पणी केलेली आहे। दुग्धविकास खाते क्लिष्ट असून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सॉफ्टवेअर हँग झाल्यानं लोकांनी मला हँग केलं, नंतर सगळं सुरळीत झालं, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती असं विधान त्यांनी केलं। राज्यात शालेय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या भाषेवरून वाद सुरू आहे। हिंदी भाषा सक्तीवरून राजकीय घमासान सुरू आहे। केंद्र सरकारनं थोपलेल्या त्रिभाषा सक्तीमुळे सूत्रीमुळे राज्यात मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा संघर्ष उभा झाला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीच्या शिक्षणाच्या विरोधात इशाराच दिलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्र संदर्भात बैठक बोलावली। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। एअर इंडियाच्या सगळ्या विमानांचं ऑडिट करण्यात येणार आहे। ऑपरेशन्सवर देखरेखीसाठी स्वतंत्र समितीची नेमणूक करण्यात येणार आहे। एन चंद्रशेखरन यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला।